आम्ही मगाशीच सांगितलं की संघर्षातनं मोठे झालेलो आहोत. आम्ही जे काय करतो आता लाऊड टोन आणि सायलेंट टोन असे काहीतरी हे असतात. आम्ही आक्रमक होऊन नाही पण करत हा हा तसं. शिवसेनेचा पिंड नाही ना, हा शिवसेनेचा डीएनए आहे ना, डीएनए नाही आहे. ही वेगळी शिवसेना वाटत नाही का नाही तुम्हाला? ना. शिवसेनेचा डीएनए म्हणजे उठसूट कोणाच्या पण कानपाडीत मारायचं, नाही, मी कुठेतरी म्हणत नाही बोलायचं, ही कानफडीत मारा, पण भूमिका नाही. शिवसेना पण आम्हाला जे करायचं आहे ते आम्ही शांतपणानं जर करून घेत असू, शांतपणानं जर आम्ही संघटना वाढत असू, तर कशाला आक्रस्ताळेपणे करायचा? तुम्हाला त्याची गरज वाटत नाही. बरं, आता मुंबईत काय होतं आहे, महापालिका निवडणुका येऊ घातलेल्या आहेत जवळ. मुंबईमध्ये ठाकरे बंधू एकत्र आलेत. तुमचं मधल्या काळामध्ये राज ठाकरेंकडे फार येणं जाणं होतं. म्हणजे उदय सामंत कुठे कमी पडले राज ठाकरेंना कन्व्हिन्स करण्यात, की त्या त्या काळात निघून नाही, गेले? राज ठाकरे साहेबांकडे जे मी जायचो ते कुठेही राजकीय चर्चेसाठी जायचो नाही. मी अनेक वेळा सांगितलं. दोन महत्त्वाच्या भूमिका होत्या. एकदा गैरसमज झाला होता म्हणून मी गेलो होतो की मराठी भाषेच्या संदर्भामध्ये काही गैरसमज होते, ते मी शिंदे साहेबांना सांगून गेलो होतो. दुसऱ्या वेळी विश्व मराठी संमेलनाला एका फोनवर ते आले होते, त्यांचे आभार मानण्यासाठी गेलो होतो आणि अनेक वेळा त्यांच्याशी फोन करून राजसाहेब मला गप्पा मारायला यायचं आहे म्हणून मी गेलेलो आहे. काय गप्पा मारायचं तुम्ही अशा? नाही, राजकीय काहीच नाही. राजकारण इव्हन सोडून. शिंदे साहेब देखील जेवायला गेलेले आहेत, गणपतीला गेलेले आहेत. त्याच्यामुळे राज साहेबांबरोबरची दोस्ती ही सगळ्यांचीच आहे. म्हणजे राज ठाकरे असं व्यक्तिमत्व आहे की त्यांच्याबरोबर दोस्ती कुणीही करावी, त्यांच्याशी गप्पा मारायला मजा येते. पण याचा अर्थ त्यांनी युबीटीबरोबर युती केली हे आम्हाला मान्य आहे, हे कदापि मान्य होणार नाही. आणि म्हणून मी राजसाहेबांना कधी कधी विनंती करतो प्रेसमधून. हल्ली मी भेटायला गेलो नाही, मला खिचडी खायला राजसाहेबांनी बोलवलं नाही, राज ठाकरे साहेबांनी. गेलो तर हे पण विचारणार आहे की स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या लोकांबरोबर तुम्ही कसं काय युती करू शकता? तुमचा जो स्वभाव आहे त्या स्वभावानुसार तुम्ही करू शकत नाही, तर ते कारण काय? मी कधीतरी गप्पात त्यांना विचारेन ना. त्याच्यानंतर परवाचा तुम्ही मोर्चा जर बघितला असेल तर तो पूर्ण राज ठाकरे ओरिएंटेड मोर्चा होता. हे बाकी सगळे काय म्हणतात त्याला, पाहुणे कलाकार होते तसं बघायला गेलं तर. ऐकायला राज ठाकरेंचं आलं होतं, पण आता झालंय कसं मुंबईत? त्यांच्या जीवावर आपल्याला कुठेतरी संधी मिळेल हा सगळा प्रयत्न चालू आहे. पण मग ते मुद्दा जो मांडतायत तो तर त्यांच्यापेक्षा जास्त आक्रमकतेने म्हणतात. वोट चोरीचा मुद्दा म्हणतात, मतचोरीचा मुद्दा म्हणतात, अत्यंत चुकीच्या पद्धतीने मतं वाढलेली आहेत असं. अगदी सार्वजनिक शौचालयांमध्ये मतदार नोंदणी झाली, आयुक्तांच्या घरी नोंदणी झाली वगैरे वगैरे. अगदी त्यांनी गाडीभर पुरावे तिकडे आणलेत सगळे. नाही, पुरावे आता ते मतदार यादीचे होते की नाही तर मला माहीत नाही, पण मी तुम्हाला तसं बिहारनंतर कदाचित ते शांत झालं आहे. बरं, वोट चोरी हे इकडनं बिहारमध्ये गेलं. नंतर तो डेमो दाखवण्यात आला दिल्लीमध्ये, राज ठाकरेंनी पण दाखवला. दाखवलं ना, सांगतो ना. त्याच्यानंतर बिहारची निवडणूक झाली आणि बिहारच्या निवडणुकीमध्ये गंमत अशी झाली की दुबारचं जे काही तिथं वोट चोरी प्रकरण काढलं, मग सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला, त्यातनं 65 लाख मतदार हे काढून टाकले, तरीसुद्धा NDA आले. त्याच्यामुळं एक यांना कळलं की आपण काही जरी केलं तरी नरेंद्र मोदी साहेबांचं नेतृत्व हे सर्वमान्य झालेलं आहे. आपण किती डोकं आपटलं दगडावर तरी आपण रक्तबंबाळ होऊ, पण दगडाचं काय होणार नाही हे निश्चित झालेलं आहे. वोट चोरी हे कधीपर्यंत होतं? जोपर्यंत बिहारचे 65 लाख मतदार कमी होत नव्हते, ते कमी झाले, मतदान झालं, 2/3 मेजॉरिटीने परत आले. तेच BMCमध्ये होणार आहे, तेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये होणार आहे. मी नगरपालिका नगरपंचायतीचं तुम्हाला सांगतो. आणि कमलेशची दुसरी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, मी कोणाची चूक काढत नाही. काही लोकांनी मतदार याद्या ह्या वर्षी बघितल्या, कधी मतदार याद्या बघण्याचा प्रश्न झाला नव्हता. त्याच्यामुळं मतदार यादी बघितल्यानंतर एक लक्षात आलं पाहिजे, पहिल्या पानावर लिहिलेलं असतं काय 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 याच्यात कोण आहेत, कसे आहेत, काय आहेत. पण ते लिहिलेलं असू दे तर जाऊ दे, ते कुठचं आहे काय ते नंतरचा प्रश्न. पण मतदार यादी ज्यावेळी जाहीर होते ना, त्यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी एक कार्यक्रम जाहीर करतो. टायपिंग मिस्टेक असेल तर बदला, क्लेरिकल मिस्टेक असेल तर बदला, शिफ्ट करायचं असेल तर बदला, मयत असतील तर नावं कमी करा, तुम्हाला दुसरीकडे कुठं जायचं असेल तर बदला. हे सब ठरलेली प्रोसिजर आहे. पण जे मतदार याद्या बघतच नाहीत, जर बघितल्या असत्या. फ्लॉज भरपूर आहेत. म्हणजे त्यांचे मुद्दे उपस्थित केल्या जातात. अर्थात त्याच्यावरती एक वेगळी आपण मुलाखत करू शकतो, पण फ्लॉज आहेत त्याच्याबद्दल राज ठाकरे बोलता येतात. म्हणजे तुम्ही म्हणतात की राज ठाकरे उद्धव ठाकरेंसोबत गेले, चला तो एक वेगळा मुद्दा आहे. पण पॉलिटिकली तो तर लोकशाहीतला एकत्रित- प्रत्येकाचा अधिकार आहे, त्यांनी कोणी कोणाबरोबर एकत्रित जावं. ताकद हा पण मी तुम्हाला शिवसेनेला- अजून एक गंमत सांगतो की मतदार यादीच्या बाबतीमध्ये मी देखील कधी डिबेटला यायला तयार आहे. नक्कीच करूया आपण. आता मला फक्त आजचा मुद्दा आहे, तो आपण खरं त्याच्यात खूप मोठी चर्चा करू शकतो, कारण तो खरंच मुद्दा खूप मोठा आहे. पण राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येण्याने मराठी मतांचं कन्सॉलिडेशन होईल आणि त्याचा फटका शिवसेनेला बसेल असं मला नाही वाटत. नाही वाटत? अजिबात वाटत नाही. महानगरपालिकेच्या निकालानंतर कमलेशजी मला परत एकदा बोलवा द पॉईंटला. मी हेच सांगेन
की कुठच्याही परिस्थितीमध्ये BMCमध्ये महायुतीची सत्ता येणार, हे मी तुम्हाला रिझल्ट नंतर देखील सांगायला येईल. BMCमध्ये नेहमीच शिवसेना हा मोठा भाऊ राहिला आहे, तसाच आग्रह असेल? तसंच आग्रह ठेवू ना. मुद्दा असा आहे की जास्त जागा पण भाजप जास्त जागा लढवेल असं म्हणतात. मुंबई महानगरपालिकेमध्ये आता जास्त जागा ते लढवतील की आम्ही लढवतील हे निर्णय 2 नेते बसून घेतील. परंतु मुंबई महानगरपालिकेमध्ये कुठच्याही परिस्थितीमध्ये महायुतीची सत्ता आली पाहिजे, हे दोन्ही नेत्यांचं एम आहे. महापौर कोणाचं असेल पण मग? ते ठरवतील ना दोघं. आम्ही शिवसेनेचे आहोत. आमचा आग्रह शिवसेनेचा महापौर असला पाहिजे हा असणार आहे, नक्कीच आहे. त्याच्यामुळे त्याच्यातला निर्णय शिंदेसाहेब आणि देवेंद्रजी घेतील. पण तुम्हाला तिथे असं वाटेल की तिथे सोडून द्यावं, कारण तिथे भाजप आता त्यांचा इंटरनल सर्व्हे आला आहे की आमच्या 100 जागा निवडून येतील किमान. आमचा पण इंटरनल सर्व्हे आला आहे. तुमचा काय सर्व्हे म्हणतो? 100 जागा निवडून येतील. तुमच्या शिवसेनेच्या 100 येतील. 100 म्हणजे परत तुमचं इथे बिहारचं आहे. पण जेव्हा बिहारचे निकाल बघता तुम्ही, तेव्हा तुम्हाला असं पक्षामध्ये असं एक तुमचं मन खट्टू होत नाही का की तिकडे नितीश कुमारांना केलं जातं CM, इकडे शिंदेंना केलं जात नाही, हा विचार डोक्यात येत नाही का कधी? नाही, नक्कीच येणार ना. माझ्यासारखा कार्यकर्ता शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना माझा नेता हा कायमस्वरूपी उच्च पदावर असला पाहिजे, ही माझी भूमिकाच असणार आहे. जसं BJPला वाटतं की देवेंद्रजी उच्च पदावर असले पाहिजेत, तसं मला वाटणारच ना. ज्या नेत्यानं मला उद्योगमंत्रीपद दिलं, ज्या नेत्यानं मला राजकीय पूर्ण पाठिंबा दिला, ते माझे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री व्हावे, ही जर माझ्या मनामध्ये इच्छा असेल तर वावगं काय, आणि ते आहे. पण अलायन्समध्ये नितीश कुमारांना वेगळा न्याय दिला जातो आणि शिंदेंना वेगळा न्याय दिला जातो, असं होतं तुम्हाला वाटतं का? नाही, यामध्ये बिहारची निवडणूक हा वेगळा प्रकार आहे, महाराष्ट्राची निवडणूक हा वेगळा प्रकार आहे. ह्याच्यामध्ये मुख्यमंत्री कोण करायचं, उपमुख्यमंत्री कोण करायचं, हे राष्ट्रीय स्तरावर बसून ठरलेले विषय आहेत. त्याच्यामुळं आजही मला असं वाटतं ना, मी ज्याचं उत्तर दिलं की आजही मला असं वाटतं, कारण ते वावगं काही नाही. जसं भाजपाच्या मंडळींना वाटतं की देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावेत, मोठ्या पदावर जावेत, तसे एकनाथ शिंदेसाहेब मोठ्या पदावर जावेत, ही स्वाभाविक आमची भावना असणार आहे. आता एक वेगळ्या मुद्द्यावरती मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, आणि हा शेवटचा भाग म्हणून आम्ही मधल्या काळात एक मोठी बातमी केली होती पार्थ पवार यांच्या जमीन गैरव्यवहाराबाबतची. त्याच्यामध्ये ती जमीन त्यांना एक सवलत देण्यात आली होती, मुद्रांक शुल्क माफीची. ती त्यांना उद्योग धोरणांतर्गत देण्यात आली होती की IT एनेबल्ड सर्व्हिसेस तिथे पार्क करणार म्हणून त्यांना तिथे सर्व्हिस देण्यात येईल. या निर्णयाबाबत खूप प्रश्न आहेत, उपस्थित केले गेलेले आहेत. याच्याबद्दल तुम्ही बोलला यात मागे, पण अशा गोष्टींचा कुठेतरी गैरफायदा घेतला गेला आहे अशी आता साधारणपणे त्याच्यात चर्चा दिसून येते. त्याच्याबद्दल उद्योगमंत्री म्हणून, म्हणजे त्याच्याशी तुमचा थेट संबंध, तुम्ही म्हटलात की त्याच्याशी नाही आहे थेट संबंध, पण उद्योग धोरणांचा कुठेतरी गैरवापर केला जातो आणि तो थेट राज्यातल्या एका प्रमुख नेत्याच्या घरातनं केला जातो आहे. तर यामध्ये मला अजून एक जो खुलासा करून द्यायचा आहे, आमच्याकडनं इंटेंट लेटर जे दिलं गेलेलं आहे ते स्पष्ट असं आहे की तुम्हाला IT पार्क म्हणून दर्जा जर पाहिजे असेल तर तुम्हाला हे सगळं करावं लागेल, नंबर 1. नंबर 2, IT पार्कला कुठेही स्टॅम्प ड्युटी एक्झम्पशन अजिबात नाही आहे ना तुमच्या त्या सांगतो ना, ते कुठे आहे सांगतो. डाटा सेंटरला आहे, IT पार्कला नाही. आणि आमच्याकडनं स्टॅम्प ड्युटी एक्झम्पशन देण्याचा प्रश्नच येत नाही. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी असं झालं की त्यांनी अधिकाराचा वापर केला, काही अधिकाऱ्यांनी, अधिकार नसताना. त्याच्यामुळे काही महसूल विभागाची लोक सस्पेंड झालेली आहेत. ह्याच्यामध्ये माझी विनंती एवढीच आहे की जी जागा 2008 पासूनची आहे, असं काय आता एक्झॅक्टली मला ती तारीख माहिती नाही, तर ती जागा जी आहे किंवा अन्य ज्या काही गोष्टी आहेत, दुसऱ्या दिवशी माननीय मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं की ह्या संपूर्ण प्रकरणाची मी चौकशी करणार आहे आणि सगळी चौकशी करून महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर ठेवणार आहे. मग आता अशी चौकशी चालू असताना आणि माझ्या डिपार्टमेंटचा त्याच्याशी काही संबंध नसताना मी बोलणं योग्य नाही. पण एकच गोष्ट, तुम्ही मगाशी एक फार महत्त्वाची गोष्ट बोललात की मुद्रांक शुल्क माफी देण्याचा कुठलाही तुमच्याकडे याच्यात हे परिणाम आहे, पण त्यांनी त्याच्यात सवलत घेतली, मग कुठेतरी दिशाभूल करून ही सवलत घेतली गेली. नाही, यामध्ये त्या अधिकाऱ्यानं नक्की काय केलं आहे हे त्या चौकशीमध्ये निष्पन्न होईल. ती त्यानं का दिली, ती जागा कशा पद्धतीची होती, ह्याच्यामध्ये थेट मी आता माझ्या मुलाखतीतनं पार्थ पवारांना गिल्टी ठरवणं हे योग्य नाही. म्हणजे आपण अमेडिया कंपनीबद्दल बोलतोय, त्याच्यात कोण आहे आपला भाग मुलाईचा, तिथं आपण त्याचा एक कोण येतात ते एक अमेडिया नावाची कंपनी आहे ज्याने तिथे प्रस्ताव दिला आणि सांगितलं की आम्ही IT एनेबल्ड सर्व्हिस इथे कंपनी करतोय आणि मुद्रांक शुल्क माफीसाठी ते करतात. आणि त्याची म्हणजे मी आता हे तुम्हाला आज सांगू शकतो, म्हणजे पहिल्यांदा आम्ही विषय मी बोललो नव्हतो. खरं तर आम्ही मधल्या काळात काही अधिकाऱ्यांशी तिथे बोलत होतो. काही गोष्टी आम्ही ज्या कॅमेऱ्यावरती ज्या समोर येऊ तिथे शकल्या कारण त्या कॅमेऱ्यावरती बोलले नसल्यामुळे, आणि आम्ही ही संपूर्ण बातमी पुराव्याशी समोर मांडली आहे, त्यामुळे तो पुरावा तिथे असणं गरजेचं आहे. पण ती एक प्रक्रिया आहे
की जेव्हा तुम्हाला लेटर ऑफ इंटेंट दिलं, तुम्ही जेव्हा लेटर ऑफ इंटेंट नंतर काही कागदोपत्री पूर्तता करायची असते, ती संपूर्ण प्रक्रिया स्किप झाली आहे असं काही तिथे म्हणणं आहे. त्यामुळे म्हणून म्हटलं की दिशाभूल केली गेली अमेरिका कंपनीकडे. नाही इंटेंट लेटर दिल्यानंतर इंटेंट लेटरमध्ये ज्या म्हणजे बाबी परिपूर्ण करा असं सांगितलेलं असताना त्या जर बाबी परिपूर्ण झाल्या नसतील आणि त्याच्या उपर त्याला साईड ट्रॅक करून काही परमिशन दिल्या असतील तर ते चौकशीमध्ये निष्पन्न होईल ना. आणि ते कशासाठी झालंय, का झाल्याची उत्तरं पण द्यावी लागतील. पण मग ती दिशाभूल ठरेल, बरोबर ना? नाही नक्कीच ना. शासनाला आणि कागद- उद्योग विभागाला अंधारात ठेवून त्यांनी त्या नाही, एक उद्योग प्रकारे वापर विभागाशी- केला, त्या लेटर ऑफ इंटेंटचा चुकीचा वापर नाही, केला. उद्योग विभाग सहसा आता सध्या त्याच्यामध्ये संबंधित येत नाही. ज्यावेळी ते कॅबिनेट सब कमिटीला येईल, म्हणजे हा प्रोजेक्ट तयार होतो, स्टॅम्प ड्युटी आणि हा सगळा महसूलकडचा भाग आहे, पण ज्यावेळी तो प्रोजेक्ट तयार होईल, तो रन होण्याच्या परिस्थितीमध्ये येईल, त्यावेळी तो आमच्याकडे प्रपोजल येतं आणि आम्ही ते कॅबिनेट सब कमिटीला घेऊन जातो. त्याच्यामध्ये इन्सेंटिव्ह देण्यासाठी, त्यांना सबसिडी देण्यासाठी ती जी कमिटी आहे ती मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली आहे. त्याचे 2 मेंबर दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत, मी त्याचा एक मेंबर आहे आणि 7 IAS ऑफिसर त्याचे मेंबर असतात आणि त्याच्यामध्ये तो निर्णय होतो. त्याच्यामुळे अजूनपर्यंत कुठंही एका अक्षरानं तो प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही. त्याच्यामुळे मी म्हटलं की आम्ही संबंधित. अच्छा, म्हणजे असं नसतानाही सवलत दिली गेली, म्हणजे स्टॅम्प ड्युटीमध्ये एक्झॅक्टली. स्टॅम्प ड्युटीची सवलत म्हणजे ही तुम्ही जी सांगितली सगळी प्रक्रिया यांच्या समोर ती यायला हवं होतं. नाही कॅबिनेट सब कमिटीमध्ये इन्सेंटिव्हसाठी येतं. हां. स्टॅम्प ड्युटीचा अधिकार त्यांनी कसा घेतला, का घेतला याच्यासाठी चौकशी सुरू आहे. तर त्याच्यानंतर ते निष्पन्न होईल. मी काय सांगितलं, मी त्या कंपनीचं सांगतो याच्यातला भाग नाही. प्रत्येक कोणालाही करा, मी तुम्हाला प्रक्रिया कारण ते विचारतो, कॅबिनेट procedure. सब कमिटीमध्ये येतं. तर ती कॅबिनेट सब कमिटीमध्ये येण्याची प्रोसिजरच झालेली नव्हती. एका अक्षरानं देखील आमच्याकडे प्रस्ताव नाही. पण स्टॅम्प ड्युटीची प्रक्रिया ही वेगळी आहे आणि इन्सेंटिव्ह आणि सबसिडी देण्यासाठी ते कॅबिनेट सब कमिटीमध्ये येतं. पण मुद्रांक शुल्कासाठी सुद्धा त्यांना एक प्रक्रिया आहे जे आम्हाला तिथल्या ती अधिकाऱ्यांनी महसूल खात्याची असू शकते. हो, पण ती तिथे पूर्ण स्किप झालेली आहे आणि ती झाली असेल तर ती दिशाभूल करून घेतले गेले मुद्रांक शुल्क नाही, माफी. त्याच्यामध्ये अनियमितता असेल तर मुख्यमंत्र्यांनी जी चौकशी लावलेली त्याच्यामध्ये ते निष्पन्न होईल. त्याच्यानंतर योग्य तो निर्णय मुख्यमंत्री घेतील. ठीक आहे. युतीमध्ये तुम्ही म्हणतात की समन्वय आहे, सगळ्या गोष्टी आहेत. महाराष्ट्रात कुठेतरी वाटत नाही त्या गोष्टीला, पण आगामी काळामध्ये याचा परिणाम कुठेतरी युतीवरती होऊ शकतो. कुठली काळजी घेतली गेली पाहिजे? मुलाखतीच्या सुरुवातीला जे मी सांगितलं तीच काळजी घेतली गेली पाहिजे की दोन्ही नेते अतिशय सक्षमपणानं महाराष्ट्राच्या विकासाचा गाडा आखतायत. तिन्ही नेते. तर तिन्ही नेत्याच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी या तिघांमध्ये मिठाचा खडा पडणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. ठीक आहे. उदय सावंतजी, खूप खूप आभार. तुम्ही आज टू द पॉईंटमध्ये आलात आणि या सगळ्या महाराष्ट्रातल्या सध्या सुरू असलेल्या राजकीय परिस्थितीवर तुमच्या पक्षाची आणि ओव्हरऑल सरकारची बाजू मांडली, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. To the point. Special partner Saijivan Cold Pressed Oil, Health of Nation.